दाखवलं होतं पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती मिहीर आणि नॉन स्ट्राईक एंडवरती सागर. हिमांशू आलाय 24 चेंडू 32 धाब्यांचा टार्गेट असताना बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल हाताळण्यासाठी होईल सज्ज हिमांशू. फेस करत असताना राईट हँड बॅट्समन मिहीर इज ऑन द स्ट्राईक. बंटी दादाने आपण पाहतोय आणि आता नंतर जो गोलंदाज झालाय पहा हिमांशू, अगदी दुपारपासून त्याची पंचांची भूमिका आपण पाहिली. अगदी मेहनत त्याची गरज आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल आली पहिल्या बॉलवरती. सिंगलनं अगदी शांततेत संयमेत आपलं अकाउंट ओपन करताना हा संघ पाहायला मिळतोय. आणखी एक सिंगल, 2 धाबा दापटल्यावरती पाहायला मिळतील. पहिल्या 2 बॉल हिमांशू आणि तरी स्ट्राईक एंडवरती मिहीर. मिहीर स्ट्राईक एंडवरती. क्लीन बॉल, दांडी गुल, एस्ट्या उद्ध्वस्त. धक्का क्रमांक पहिला हातरा बॅटिंग टीमला. मिहीर इज बॅक टू द डगआउट. मिहीर आणि हिमांशू, खरं तर या 2 खेळाडूंमध्ये खेळ सुरू होता. अगदी जीवाचे जिवलग मित्र आहेत, परंतु आज मात्र एकामेकासमोर खरं तर झुंज देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजू आलाय नवीन फलंदाज. 1 डाउनिंग इन ॲक्शन नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती राजू. धाव चोरण्याचा प्रयत्न, थोडीशी फॉर्मलिंग यष्टीरक्षकाची आणि त्याचा पुरेपूर फायदा 2 फलंदाजांच्या माध्यमातून उचलला जाऊन कंप्लीट केली जाते. एक धाव. ते पहा यस, षटक क्रमांक पहिलं झाले समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 4 धावा दापटल्यावरती. अठरा चेंडू 28 धाब्यांचं आणखी समीकरण. प्रत्येक खरं तर आपण पाहिलं समीकरणाचा विचार केला. रिक्वायर रन रेट 9.33, 9.33च्या सरासरीनं खरं तर 3 षटकामध्ये 28 धावा येणं गरजेचं बॅटिंग टीमला. नो चेंडू, खराब चेंडू, खराब बॉल, पंचांनी दंडित केले आणि मिळालं फ्री हिट. टॅपिंग क्रिकेट. आणखी एक नो चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये मेहनत केली होती खरं तर हिमांशूनं, परंतु या ओव्हरमध्ये त्या मेहनतीवर खरं तर पाणी फिरवलं जाते. सलगचा दुसरा नो बॉल. धावा मिळते तब्बल 2 आणि धावसंख्या जाऊन पोचली आहे 7 या आकड्यावरती. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची ही 4थी धाव. अद्याप एकही बॉल हाताळला नाही आहे. 8 धावा दापटल्यावरती. आणखी एक वाईड. 5वी धाव एक्स्ट्राची. आणखी एक नो बॉल. तब्बल 5 चेंडू हाताळलेत अद्याप, मग ज्यामध्ये 3 नो आणि 2 वाईड. आणखी एक नो चेंडू. 6वा बॉल, 6वा खराब बॉल. धावसंख्या 11 या आकड्यावरती. आणखी एक नो चेंडू. 7वा चेंडू खराब. बारा धावा दापटला होते. पहिल्या ओव्हरमध्ये आले होते फक्त 4 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा एक्स्ट्राच्या खर्च झाल्यात. फ्री हिटचा बॉल आणि खरं तर इथे डॉट बॉलची संमती. पहिला फेअर बॉल असेल. 8 चेंडू हाताळले, ज्यामध्ये 7 चेंडू खराब. परंतु इथे धक्का बसतोय बॅटिंग टीमला. फलंदाज राजू इज बॅक टू द डगआउट.
अंकित सिंग स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अंकित सिंग याच्यासाठी पहिला बॉल हलक्या हाताने लेग साईडला सन्मान दिला. सिंगल कंप्लीट केली. स्वतःचा अकाउंट खरं तर ओपन केलं आणि या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचली आहे. आणखी एक खराब बॉल. 14 धाबा धापटलावरती. 14 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस पहा अगदी बॅटच्या रडारमध्ये बॅटच्या मधोमध हा आलाय षटकार फलंदाज सागरच्या बॅटमधून. इथे पहा खराब कॉलिंग तू मे आणि इथे मात्र विकेट गमवावी लागते. अंकितला मात्र इथे मागे परतावं लागतंय. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळेल 20 या आकड्यावरती. नवीन फलंदाज वेदांत आलाय. यावेळेस ऑफ साईडला कट केला. डिक्लेअर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. सिंगल येते. यस अद्याप जर पाहायचं झालं षटक संपलाय दुसरं आणि 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या ओव्हरमध्ये होत्या फक्त 4 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या टोटल 17 धावा. अशा जमल्यात 21. 12 चेंडू होता आणि गरज आहे ती म्हणजे 11 धाब्यांची. वेदांत आलाय. खरं तर आता वेदांतनं टीमची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणं गरजेचं आहे. 12 चेंडू आणि गरज आहे 12 धाब्यांची. सॉरी 11 धाब्यांची गरज आहे. पहिला डॉट. बल्लू आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. टॅपिंग क्रिकेट थोडंसं आपल्याला पाहायला मिळालं. फिल्डर आहेत हिमांशू. अगदी उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल इथं वेगानं कंप्लीट केली जाईल. बल्लू याला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. लेगस्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल. पंच आमच्याकडे वळतायत. या सीटचं वाईड बॉल. अवांतर बॉल. एक्स्ट्राची 1 धाव टीमच्या अकाउंटमध्ये आणि संघ जाऊन पोहोचतोय 23-23. भास्करजी अर्पळ आणि शशीजी मिसाळ यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावरती या. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. या सीटचं नो बॉल. 25 धावा धापटलावरती जमल्यात. आणखी 7 धाब्यांची गरज. इथून मात्र खरं तर चांगला चेंडू एक्झिक्यूट केला जातोय. यावेळेस पहा अगदी टॅप केलंय बॉलला. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. 26 धावा धापटलावरती. 7 चेंडू 6 धाब्यांची गरज. अंतिम बॉल वरती दांडी गुल. फलंदाज बाद. सागर इज बॅक टू द डगआउट. चला षटक क्रमांक 3 समाप्त. आता 6 चेंडू आणि गरज आहे 7 धावांची. चला स्पीडअप करा पंच. अल्पेश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. 6 धावा आता वाचवायच्या आहेत खरं तर.
6 चेंडू 6 धाव्यांची गरज. इथे पहा प्रशांत दादा गांगर्डे यांना खरं तर बॅटिंग वरती आपण पाहतोय. 5 चेंडू होता 5 धाब्यांची गरज. 27 ऑन दी बोर्ड. इथे पहा लेग साईडला फटका सजावलाय. एक धाव कंप्लीट होताना खरं तर आपल्याला पाहायला मिळतो. दुसरीचा प्रयत्न फलंदाज बाद. आता प्रशांत दादा गांगर्डेने खरं तर आपल्या स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे. सिंगल येते. चला बर्थडे बॉय प्रशांत दादा गांगर्डे यांच्यासाठी गावदेवी चायनीजचे सर्वेसर्व गुरुनाथ दादा पोपेटा यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राईज पर 6 1000 रुपीज. 1000 रुपयांचं कॅश प्राईज. आणि इथे पहा खराब कॉलिंग. आणखी एक धक्का. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बल्लू महेश पाटील यांच्या हस्ते बल्लूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात येते. भास्कर हरपाल यांच्यातर्फे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात येते बल्लूला.